पण या पद्धतीचं एकंदरीत राजकारण आहे आणि म्हणून नवीन लोकांना आपण आपल्याबरोबर जोडण्याचा, आपल्याबरोबर आणण्याचा हा निश्चितपणे आत्ताच असा प्रयत्न सगळ्यांनीच मिळून केलेला आहे. पण त्याच्यात अनिकेत असेल, त्याच्यामध्ये आदित्य असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील आणि त्याच्यातून स्नेहलनी, हनुमंतरावांनी आणि श्रेयसनी आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी पण थोडा विश्वास आमच्यावर दाखवलेला. मी सगळ्या माझ्या महाड, पोलादपूर, कर्जत, माणगाव या सगळ्या भागातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज जो काही निर्णय स्नेहल सकट सगळ्यांनी किंवा नारायणराव सकट सगळ्यांनी जो घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही, कुठेही अंतर पडून देणार नाही. तुम्ही हक्कानी कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगा, आम्ही हक्कानी तुम्हाला त्याबद्दल त्या ठिकाणी सांगू आणि या पद्धतीने एक परिवार म्हणून आपण आपल्या रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम करूया. आज तुम्हा सगळ्यांना म्हणजे नारायणरावांना पण, तसंच स्नेहल, हनुमंतराव, श्रेयस आणि बाकीच्या सर्व जे आज पक्ष प्रवेश करणारे त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खुलेपणाने, दिलदारपणाने प्रवेश देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मी जाहीर करतो. आणि बाकीच्यांचा लवकरच एप्रिल महिन्यातच तारीख एक ठरवून तिथं एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊया आणि त्या पद्धतीनं अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया अशा प्रकारची तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अजून मजबूत त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही रायगडकर निश्चितच कटिबद्ध आहोत. आज ह्या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं छोटेखानी सत्कार स्नेहल निधी जगताप, सन्मान्य हनुमंतराव जगताप आणि श्रेयस या तिघांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. तो त्यांनी दादांनी स्वीकारावा. नाना प्लीज. तू करते दीदी, तू दे, तुम्ही दे. यांचं स्वागत महाडला येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आपल्याला करायचं आहे. पण आज औपचारिक